रस्ते संपतात पण आठवणी कायम राहतात। मला असं वाटतं नकाशावर बोट ठेवून जग फिरता येत नाही, त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं। शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे 5 वाजायला आलेत आणि मी आता निघतोय। आता कुठे लास्ट डेस्टिनेशन माहीत नाही, पण तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला कळलं असेल मी आता कुठे चाललो आणि बरं सर लगेच पूर्ण भरलेलं आहे मी आता हे जाऊन बाईकवरती लोड करायचं, मग तुम्हाला मोटो लॉग सेटअपमध्ये भेटतो। चला मग, पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसणार फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात। तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला, केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या। चला मग डायरेक्ट तुम्हाला मोटो लॉग सेटअपमध्ये भेटतो। सर्व लगेच लोड करून झालं, बघत असाल तुम्ही। असं हे हॉटेल होतं, जगदीश हॉटेल। स्टँडची भीती वाटते मला आता, कारण स्टँड एका साईडला जाऊन ते वाकायला लागलं आता ते। हो बघा, सनराईज पण व्हायला सुरुवात झालेली आहे। चला, ट्रेन गेली आता। अपेक्षा आहे की फाटक खोलेल म्हणून, काय मत खोलते का नाही। तसं तर गाड्याचं चालू केलं सगळ्यांनी। अरे चालू, तर दुसरी गाडी येणार असेल। त्या दिवशी एकदा उल्हासनगरला असंच अडकलो मी, अर्धा तास झालं तरी बापरे गाडी नाही। आता हे ओपन करतात का नाही काय माहीत। दुसरी गाडी येणार असेल तर परत थांबावं लागेल। धन्यवाद। आता 10-15 किलोमीटर पुढे गेलो असतात, एवढा वेळ गेला माझा इथे। पण डोंगराची ती लाईट किती भारी दिसते, अडाक। हीच तर खरी खासियत आहे, जेव्हा आपण दुसऱ्या राज्यामध्ये येतो तिथल्या काही गोष्टी आपण अनुभवत असतो। तर सनराईज पण प्रत्येक राज्याचे वेगवेगळे असतात। आपला महाराष्ट्रातला बघितला तर पूर्ण डिफरंट असतो, तोच जर तुम्ही राजस्थानमधला बघितला तो डिफरंट असतो, UPचा वेगळा असतो, कारण का तिकडचं वेदर वेगवेगळं असतं, त्यामुळं तिथला सनराईज पण वेगवेगळा असतो। जर तुम्ही हिमालयातला पाहिलात तर क्या बात आहे, एक नंबर, एकदम क्लिअर वातावरण असतं, त्यामुळे खूप छान सगळ्या काही गोष्टी दिसतात। आणि या गोष्टी अनुभवायला आपण घरात बसून नाही बघू शकतो। बघा, यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत जे आपण सर्च करून पाहू शकतो, आपल्याला जायची पण गरज नाही। मग मला असं वाटतं आपल्या उघड्या डोळ्यांनी जी बघण्यात मजा आहे ना, ती कुठंच नाही, कुठेच नाही। मी खूप एवढं फिरलो असेल ना आयुष्यामध्ये, खूप फिरलं, पण त्याच्यात ती गोष्ट अनुभवलं जो कॅमेरा दाखवतो ना त्याच्यापेक्षा जी दुनिया असते ना ती खूप वेगळी असते, खूप वेगळी आणि खूप सुंदर असते। आता सध्या मी जिथून राईड करतोय नंदादूर वाईल्ड लाईफ सँच्युरी, हल्दीवानी फॉरेस्ट। हो ये, आता मी जस्ट येताना बघितलं की इथं वाघ पण आहेत असं म्हटलं जातं, आणि बोर्ड पण वाचले, तिथे लिहिलं पण आहे की हळू चालवा गाड्या। हो ये, थंडी खूप येते, मला वाटतं झाडं असल्यामुळे खूप थंडी येते। मला लघवीला थांबायचं पण माझी हिंमत होत नाही थांबायची। बघायचं कुठेतरी चांगली जागा बघतो। गाडीवर ऑलमोस्ट 60 किलोमीटर येतो मी, 70, 80 बरोबर 25 किलोमीटर गाडी चालली। चलो, हे नायराचं जे पेट्रोल आहे ना खूप भारी असतं, पण मी टाकलं ना 2दा आपल्या बाईकमध्ये, एव्हरेज काय खतरनाक दिलं भाई।
पहिल्यांदा मला वाटते आपल्या ठाणा भिवंडी बायपास आहे ना, तिथे होतं, तिथे टाकलं. भाई एव्हरेज काय खतरनाक भाई, मस्त. मला वाटते 280 काहीतरी गाडी चालली त्याच्यावरती, खतरनाक. ओ हो, सनराईज झालेला आहे. ओ ये खतरनाक. अंदाज थोडा चुकला, कारण की डोंगराळ भागातले जे रस्ते असतात ते छोटे असतात. तरी पण त्या हिशोबाने मी अंदाज लावला होता, पण मध्ये मला ट्रॉफिक लागलं. झाडं केवढी मोठी मोठी असतात. मध्येच ट्रॉफिक लागलं आणि नैनितालमध्ये. आणि नंतर मी घरच्यांशी बोलत होतो, आम्हाला म्हणजे लक्ष गेलं माझं की आज तर शनिवार आहे. शनिवार म्हणलं तर तुम्हाला गर्दी भेटणारच ही 100%. तेच झालं. मग काय नुसतं ट्रॉफिक. हां, भले मी थोडं आउटसाईडने वगैरे लेफ्ट साईडून गाड्या काढल्या मी, म्हणजे मी एकट्याच नाही, समोरचा काढत होतो, मी पण काढत होतो, त्यामुळे थोडंसं वाचलो. UP-मध्ये आलेलो होतो आणि इथले रस्ते एवढे खराब झालेत. म्हणजे रस्ते चांगलेच होते, माझ्यासाठी नवीन आहेत. स्पीडच नाही भेटत बघा, असं काला खड्डा. आणि मी गोष्ट नोटीस केली, जे पेट्रोल पंप आहेत ना ते खूप जवळजवळ आहेत. 88 काहीतरी लिटर पेट्रोल आहे इथं, आणि अचानक 95 पण दिसतं. ते काय मला समजलं नाही. 95 पण मध्ये दिसतं, म्हणजे बोर्ड लावलेलं असतं त्याच्यावर. कधी 88 पण दिसतं. आता 88 दिसायचं बंद झालं, तर 95 दाखवतं मला. म्हणजे जाम जवळ आहे, म्हणजे 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर. इथं एवढ्या याची काय गरज आहे? इथं गरज आहे, तिथं काय नाही. काय बोलायचं? जाऊ का पुढे? नको, आहे ना आपलं. ओके, आता जा बोलतो तुला. चहा प्यायची तलब लागली आता. चहा पिणं आहे मग. जाऊ का नको? माझी दाढी करून झालेलं बघत असतात. आणि थोडंसं मागे इग्नोर करा, चड्डी चुकत घातली, कारण की मी एकटाच असल्यामुळं मला सगळ्या गोष्टी करावं लागतात. आणि ऊन आता लागले म्हणून मी कपडे सुकत टाकले, तर थोडंसं त्या गोष्टी इग्नोर करा. आणि दाढी केलं कसं दिसतं हे पण सांगा, कारण खूप दाढी वाढलेली आणि सारखं ते हेल्मेटला लागत होतं. म्हणजे आता केलं पाहिजे, परत थंडीमध्ये गेला खूप त्रास देतो. बरोबर सर. आता एक छोट्याशा ब्रेकला थांबलो होतो, म्हटलं आता आपण दाढी पण करून घेऊया आणि चला मग निघूया आता. तर कपडे मी आता काढले जाता, परत आता आउटसाईडने किंवा इथून मला त्या साईडला जायचं आहे. चलो भैया, थँक्यू. तिकडच्या गोष्टी आपल्याला कळत असतात, त्यामुळे आता निघूया आपण. निघूया. आत्ताच जस्ट बघा छोले भटुरे खाल्ले, UPतले सर्वात फेमस छोले भटुरे. ॲक्च्युली जेवायचं होतं मला, पण आता रस्त्यामध्ये दिसलं मला आता, कारण की मी लास्ट टाईम पण इथंच खाल्ले होते, मला आठवतं चांगलं मी जाताना. तर मला आता योगायोग जुळून आलेलाच आहे, तर मग चला खाऊन घेऊया. एक खाता 4 खाल्ले मी, 4 ते 5 खाल्ले, तरी बऱ्यापैकी मोठे होते ते. तर लहरपुरी. आता मला जेमतेम इथं झाला. आताच मी अंडं खाल्लं आणि त्याची खूप गरज होती. आणि सगळेजण बघा माझ्याकडेच बघतात. माझ्यासमोर बघा, माझ्या डाव्या साईडला बघा, माझ्या मागत तर बघताच आहेत. आता माझी मजा घेतो. ऑब्विसली या लोकांना कधी जास्त एवढी जवळून अशा बाईक्स पाहिल्या नसतील, आणि इथे मला वाटत नाही की लवकर कोणाकडे असेल. आता यांची मजा. रेडी?
त्याला विचारायला थोडंसं बघायला तरी मजा आली असेल. कोल्हा बघा रस्त्यावरती, दाखवतो मला. बघा, आय थिंक हा कोल्हाच आहे. येस येस, आहे का ना मारे वा. हो हो, कसा पळाला. हो ये, चला कॅमेरावर रेकॉर्ड तरी झाला. क्या बात. असे कोल्हे ना मी खूप वेळा पाहिलेत रस्त्यावरती, पण आज आपल्याला रेकॉर्ड करायला भेटलं. क्या बात आहे, जबरदस्त. काय फरक नाही, थोडंफार कुत्र्यासारखं दिसतात आणि थोडी शेपूट जाड असते जरा. फायनली आपण सोनेली बॉर्डरच्या इथं पोहोचलेलो आहोत. आता जस्ट मी जेवलो आणि आता निघूया. फायनली आपण सोनेली बॉर्डरच्या इथं पोचलेलो आहोत आणि मी आता हॉटेल घेतलं आहे. जस्ट हॉटेलमध्ये जातो आणि तुम्हाला भेटतो. चला आता निघूया. हे असं हॉटेल होतं, त्याची पार्किंग आहे, मेन गेट तिथून आहे. ॲक्च्युली एवढं लगेच लावून पण काय फायदा नाही, कारण की आतमध्ये जेव्हा आपण बॉर्डर क्रॉस करतो, समोरच बॉर्डर आहे तिथे. इथून तो समोर थोडंसं पुढे गेलं तेच बॉर्डर आहे. पण आता हे काढावंच लागणार आहे. तरी पण हँडग्लोव्ज वगैरे घातले नाही आणि खूप जवळ आहे, कारण मी रात्री जाऊन आलो. पण आर्मीचे जवान होते पण मला काही शूट नाही करता आलं नीट. मला आता हँडल थोडंसं वाकडं वाटतं, का वाटतं माहीत नाही. हँडल वाकडं. क्या बोलते? देखो ये गाड़ी जो होती है ना, एवरेज के लिए नहीं रहती. इसका एवरेज देखना ही नहीं. 20 समझो, 18, 20, 25 हाईवे रहेगा तो 25 तक देता है. तो ऐसा ये अभी यहाँ से जाऊँगा, अभी नेपाल जा रहा हूँ. हाँ चलो फिर. आप जाके आए क्या? जा रहे क्या? किधर जा रहे? मुक्तिनाथ. मुक्तिनाथ कहाँ पे जा रहे हो? पहले जाएंगे पोखरा. ओके, उसके बाद जाएंगे वहाँ पशुपतिनाथ. पशुपतिनाथ. ओके, चलो फिर. काल रात्री यांनी खूप हेल्प केली मला, खूप छान वाटलं. हो ये बघा, एक हॉटेल आहे, एकदम सुरुवातीलाच लागतं. न्यू बाबा लॉज हॉटेल म्हणतात ना, लॉज आहे, पण ठीक आहे. पण इथे एक आहे की तर गरम पाण्याची व्यवस्था नाही आहे. मला रात्री बोलले गरम पाणी भेटेल म्हणून, पण गरम पाणी मला अजून दिसलं नाही आहे. मग मी तशीच आंघोळ केली आणि आलो. बघा ते बॉर्डर आहे, इथून तुम्हाला कमान दिसायला सुरुवात होईल. बघा हो ये, त्या बॉर्डरच्या मला वाटतं 50 मीटरच्या अंतरावरूनच मी रिटर्न आलो होतो. मला रात्रीच बोलवतो तुम्ही जावा आतमध्ये आणि एंट्री करा, तुमचं काम होऊन जाईल. पण मला रात्री काळोखात नव्हतं जायचं होतं. ब्लॉगर लाईफ काळोखात जाण्याचं काय अर्थ नाही. तर आता पुढे तर मला एंट्री करावं लागेल. ओके, यहाँ से कहाँ जाना है सर? ओके, यहाँ पर रखना. ओके, सर कहाँ पे चेक करना? यहाँ पे. आता एजेंसी में सध्या बोल. अभी बताइए सर. हाँ अभी बताइए. फोटो ऊपर कर लिया. हाँ हाँ चालू आते. अपना काम कराने का सर 200 रुपये. हाँ, जो टैक्स आपको लगी सारी नेपाल में लग जाएगा सर. हाँ जो रसीद टैक्स आएगा उसको आपको. मुझे बताइए
200 रुपये में क्या क्या करके दोगे आप? सारा काम कर दूंगा। सारा मतलब क्या? जो काम होता है रोड टैक्स का, हाँ साथ सिग्नेचर, गेट पास जो बनता है आपका, हाँ। A to Z पेपर बना के आपको मैं ओरिजिनल पेपर। कितना टाइम में मिले? मेरे को मैक्सिमम मान के चलो 5 से 10 मिनट बस। हो जाएगा? 5 से 10 मिनट में सारा पेपर रेडी कर अरे वाह, ठीक है। तो चला कोई बात नहीं। और क्या है अभी मुझे क्या क्या करना पड़ेगा बताइए? अभी आपको बस स्कैन करवाइए सर, अपने ये लेके स्कैन करने का? आप स्कैन करना, स्कैन करने के बाद आप नेपाल में जाएंगे, अपना डॉक्यूमेंट लेंगे, डॉक्यूमेंट के बाद आपका टोटल। ओके ठीक है, पहला ये स्कॅन कर लेतो. थँक्यू. लगेच लावलं खूप राहिलं बघा. ही भारत आगमन आपलं स्वागत. बघा हे टुरिस्ट ऑफिस आहे. मी एजंट पकडला, मी जास्त लोकांना त्रास नाही दिला. कारण की मला माहिती आहे खूप वेळ जाईल आणि ऑलमोस्ट मी खूप उशीर झाला मला इथे यायला, त्याच्यामुळं तर म्हटलं आता पटकन इथं काम करून घेऊया. फायनली आपण नेपाळमध्ये एंटर झालेलो आहोत. बघत असाल नेपाळचा जो गेट आहे तिथून आपण आतमध्ये आलो होतो. आणि इथं जर आलात तिथं खूप सारे असे ऑफिस आहेत. तुम्हाला इथे सिम कार्ड आणि मनी एक्सचेंज करायचं असेल तुम्ही करू शकता. मला खूप लोकांनी सजेशन दिलं की तुम्ही इथं करू नका, पुढे जाऊन करा. आणि आपल्यासोबत एजंट आहे, तुम्हाला दाखवतो बघा. एजंट आहेत सर, जैसे कि बॉर्डर क्रॉस करके आते किसको बंसर बनाना या मनी एक्सचेंज करे तो आप हेल्प कर देते हो? मैं करता हूँ सर. नहीं तो आप भी खुद कर सकते हो. जैसे आपने बोला मेरे को मैं दूंगा सर्विस चार्ज आपको काम कराने का. ओके. तो मैंने आपका काम कर दिया. आप बोला मैं नहीं दूंगा, मैं खुद कर लूँगा, तो भी आप भी कर सकते हो. हम लोग कोई प्रॉब्लम. सही बात है, सही बात है. आप खुद जाके अपना काम कर सकते हो, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है आप लोग को. लेकिन क्या होता है ना इसमें, जब आप खुद करने जाओ तो बहुत भाग दौड़ है, इधर जाओ उधर जाना पड़ेगा आपको. आप 100-200 हम लोग को देंगे काम कराने के लिए, बाकी आपको रेट टू रेट मिलेगा. आपको कोई टेंशन नहीं है सर. आणि याचा फायदा काय होणार, तुम्ही लवकर आतमध्ये जाऊ शकता. नाही तर इथं खूप वेळ जातो. आधा घंटा, 1 घंटा जाता है, 1-1.5 घंटा, मैक्सिमम 1 घंटा मान के चलिए. हाँ, कभी मतलब खुद करेंगे तो खुद करेंगे. खुद करेंगे तो 1 घंटा मान के चलिए. भीड़ ज़्यादा हो गया तो आपको 2-2.5 घंटा भी लग सकता है. वो 2-2.5 घंटे के अलावा हम लोग 10 से 15 मिनट, जब भीड़ ज़्यादा होगा तो 10 से 15 मिनट में सारा काम. नॉर्मली होगा तो 5 से 10 मिनट में आपको सारा काम करके देते हैं. इसीलिए हम लोग सर्विस चार्ज अपना लेते हैं. तर खरं सांगतो, म्हणजे मी पाहिलं, आता मी जस्ट बॅग चेक करतो. जेव्हा तुम्ही या गेटने येता ना, तुमची सगळ्या बॅग स्कॅन होतात. स्कॅन झाल्यावरती तुम्हाला तिथं खूप लाईन असते, पण भावानी मध्ये घुसून सगळं माझं काम फक्त 2-5 मिनटात मी इथं आलो असेल. आणि ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो येते. खरंच एजंट महत्त्वाचं आहे. हां, ते तुमच्या बजेटवरती डिपेंड आहे, बजेट किती आहे. पण बजेटचं काय ना, 200 रुपये फक्त दिले, बाकी सगळं तो करून देतो मला. आणि बघा सर समोर इथून असं पुढे नेपाळमध्ये म्हणजे एंट्रीच आहे. नेपाळ सिम कार्ड आहे. मी आता जस्ट इथे आतमध्ये आलेलो आहे. सिम कार्ड घेतो. आधार कार्ड पण दिलं नाही तर आज सिम कार्ड बंद आहे. आणि असं काही नाही. आणि इथं मनी एक्सचेंज पण होते. मला हे 1.6 सांगितलं, आता चेंज करतो. म्हणजे पुढे मला लागतील पैसे. तसं काय ना, आतमध्ये तुम्ही नेपाळमध्ये गेलात तरी पण मनी एक्सचेंज होतात तिथे. पण मला असलेलं बरं आपल्याकडे, परत लागू नये. आत्ता जस्ट मी करन्सी माझी कन्वर्ट करून घेतलेली. बरं सर, 2000 रुपये दिलेले तर मला 3500 रुपये भेटलेत. तर तुम्हाला 500ची नोट दाखवू का? ही 500ची नोट आहे. अजूनही काही नोट्स आहेत, मी तुम्हाला पुढे दाखवेलच. पण छान आहे. जर माझं सजेशन असेल, जर तुम्ही नेपाळची एंट्री करत असाल सोनेली बॉर्डरवरून, तर एजंट नक्की घ्या. एजंट तुमची खूप हेल्प करतं. हां, थोडेसे 100-150 रुपये किंवा 200 रुपये तुमची जास्त जातील, पण तुम्हाला बरं पडेल. आणि इझी टू असेल, पटकन तुम्ही निघून जाल. तर तुमच्याकडे एजंट नसेल तर खूप वेळ लागेल. ते गोष्ट लक्षात ठेवा. आपलं भन्सार पण बनून झालेलं. बरं सर, भन्सार आहे बघा, आहे भन्सार आहे. इथं रोड टॅक्स आहे आणि भन्सारची रिसिप्ट आहे. आणि स्पेशल थैंक्स है अंकल को. सर आपका नाम बताइए. मेरा नाम है विकास मदेशिया. नाम से विकास मेरा नाम है. और यहाँ पे मेरा कंटप्पा नाम से सबका जानता है. मेरा नाम कंटप्पा. इंडियन भारत से या नेपाल? भारत से, दोनों नेपाल से. नेपाल से. जन्मस्थल मेरा इंडिया का है, रहने वाला नेपाल का. यांनी फक्त माझं काम 20 मिनटामध्ये करून दिलं. ह्याला याच कामाला तुम्हाला 2-2.5 तास तर गेले असते. थैंक यू, आपने बहुत अच्छा मेरे को हॉस्पिटलिटी दी. उसके लिए आपका कोई दोस्त आ रहा है तो आप मैसेज करिए ज़रूर. इनसे मिलिए, जो कोई यहाँ से जा रहा है मेरा इनसे मिलिए. नंबर भी दूंगा अपना, व्हाट्सअप नंबर मेरा रहेगा. बता दीजिए. बता दीजिए. 9883
715-308 9823-15308 आगे प्लस कोड लगा लिया 977 फिर से एक बार बताइए +977 9823-15308 मेरा व्हॉट्सअप नंबर आहे कधी कोई आहे तर आपको नक्कीच यांना तुम्ही व्हॉट्सअप करा आणि आता आपण पुढे निघूया चला आता सध्या मी फोटोशूटला चाललो आहे बघा किती फायदा आहे जेव्हा तुम्ही एजंटकडे जाता एजंट तुम्हाला किती हेल्प करतो हा जे प्रत्येक ठिकाणी एजंट बघू नये पण मला असं वाटतं की बघा आता कसं आपली ओळख नाही आपल्याला माहीत नाही तर एजंट किती हेल्प करतो बघा तुम्ही जस्ट मी त्याला आता बाईक लावायला सांगतो तो कसं उभं राहून मस्त फोटो काढतो यहाँ पे लगाओ हाँ ऐसा निकलना है ना ऐसा रहेगा और ऐसा फोटो निकलना हो जाएगा दोनों आएगा ऐसे दोनों आएगा बॉर्डर का डेट आएगा आपकी फेस भी आएगी बॉर्डर की डेट भी आएगी फोटो ऐसे ऐसे चला आता आतमध्ये एंट्री करूया पण त्याच्या आधी आपण काहीतरी खाल्लं पाहिजे बाबा खूप भूक लागली बघा हे भन्सर ऑफिस आहे इथे जाऊन तुम्ही तुमचं काम करू शकता आज गर्दी नाही आहे तर तुम्ही तुमचं काम आरामात करू शकता आरामात याची ओळख आहे पण बघितलं ना एजंट लोकांची डायरेक्ट घुसतात आतमध्ये काम करून घेतात मस्त फुल सॅटिस्फाईड तर काहीतरी खाल्लं पाहिजे थोडंसं पुढे जातो ओहो ही माझ्यासाठी खूप प्राऊड गोष्ट आहे की मी भारताच्या बाहेर जाऊन बाईक चालवतो आहे आणि वाजले की ते आता 9:30 वाजलेत मला वाटते मी 8 वाजता निघालो होतो आणि ऑलमोस्ट 8 वाजता यस 8च्या आसपास काहीतरी मी निघालो मला वाटतं 8-8:30ला यस मग एका तासामध्ये माझं सगळं काम झालं त्यात मी काही व्हिडिओ शूट केला असं नाही की खूप वेळ केला व्हिडिओ शूट पण केलं खूप काही गोष्टी केल्या टाईमपास केला बडबड केली अशी माणसं भेटायला पाहिजे हां त्याला काय त्याला पैसे भेटतं तो त्याचं काम तो ते करणारच त्या बाबतीत काय बात नाही बघा नेपाळच्या नंबर प्लेटची गाडी आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे आणि पल्सरची किंमत आहे ना आता आपल्या भारतामध्ये मला वाटते 1,20,000 नाही जास्त असत इथे इथं डबल टिबल प्राईस आहे कारण की रोड टॅक्स खूप येते बाईक्सवरती त्यामुळे तुम्हाला इथं छोट्या बाईक्स तुम्हाला जास्त स्कूटी पाहायला जास्त मिळते म्हणजे मी जेवढी मला माहिती त्याप्रमाणे स्कूटी खूप पाहायला मिळते हो हे तर नाही तर हां फायनली वर्ल्ड फेमस कंपनीच्या इथं आपण आलेलो आहोत तर हो हे अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये या दिवसासाठी तर 7-8 वर्षाला मी प्रयत्न करतो आहे आणि आज फायनली स्वप्न पूर्ण हो हे उमेश जर तू हा व्हिडिओ बघत असेल ना उमेश तुला आठवतोय आपण काही वर्षापूर्वी आपण ह्या विषयावर बोलायचो आपण नेपाळला जाणार आहे आपण हे करणार आहे आपण ते करणार आहे सगळ्यात पहिलं मला आठवतं निलेश उमेश जर तू हा व्हिडिओ बघत असेल उमेश कराळे आपला जो नेरळला राहतो त्याला आठवतं आम्ही जेव्हा एकत्र काम करायचो तर आम्ही नेहमी बोलायचो त्याला की मला नेपाळला जायचं माझं स्वप्न आहे आणि आम्ही दोघांनी एकत्र पाहिलं होतं पण तो आज सोबत नाही आहे पण त्याची बोलतात ना हिंमत माझ्यासोबत आहे त्याचे बोललेले शब्द माझ्यासोबत आहेत त्याने आत्ता पण येताना मला म्हणजे रात्री मॅसेज केला बाबा आरामात जा काळजी घे 2 वेळा आम्ही भेटलो पण खरंच ज्याच्यासोबत मी स्वप्न बघतो ना मला त्यासोबत हे स्वप्न जपायला खूप आवडतं पण तू नाही सोबत पण भाव तू व्हिडिओ बघत असशील तर माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचत असतील खरंच खूप 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 भारी वाटतं खूप भारी वाटतं आणि या दिवसासाठी मी खूप मेहनत घेतली खूप म्हणजे खूप नेपाळमध्ये कुठली गाडी
ते महिंद्रासारखी दिसते. आता आपल्याला इथे खूप साऱ्या अशा बाईक्स पाहायला भेटणार की ज्या भारतामध्ये आपल्याला पाहायलाच भेटत नाही, किंवा कार ज्या भारतामध्ये पाहायलाच भेटत नाही, त्या सर्व आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. हो ये मस्त मस्त भाजी स्वस्त. 1414 नेपाळी रुपीज. आता ना काहीतरी खायचं बघतो आता, आणि भूक लागली. रात्री पण काय एवढं मी चांगलं काय खाल्लं नाही. आता इथं बघूया काय मिळतं खायला. असं काय खाण्याची कमी नाही नेपाळमध्ये एवढं 100%. इथे नियम पाळले पाहिजे भाऊ. देखो और जाओ. इथं थांबू का? हॉटेल जरा चांगलं दिसतं, चांगलं तरी खायला मिळेल.